मला काल हां, मला एक काय माहिती द्या. जे तुम्ही आमच्याकडे जी बातमी पाठवली, हां, त्या हां, बातमीच्या संदर्भात सांगा थोडी. तुम्ही आमच्याकडे पाठवली आहे ना बातमी? हां, हां. त्या बातमीच्या संदर्भात सांगा थोडं. जी तुम्हाला दिली ती ना, की हं. म्हणजे त्याने काय-काय केलं माझ्याबरोबर ते हो. काय म्हणजे काय माहिती हवी आहे तुम्हाला मला म्हणजे सांगा ना तुम्ही? नेमकं सत्य काय आहे त्या बातमीमध्ये? त्यांनी तुमच्यासोबत काय-काय केलं ते सांगा थोडं? सर त्याने आम्ही म्हणजे 6 नाव वर्ष नाव काय त्यांचं? अरुण महादेव क्षीरसागर. पी-आय आहेत ना ते? सीनियर पी-आय आता लकडगंज पोलीस स्टेशनला. जेव्हा मला भेटले तेव्हा पी-आय मुंब्राला होते ते. हं, हं. आणि त्या पिरियडमध्ये मी डिप्रेशनमध्ये होती. 2018-19 पासूनच मी डिप्रेशनमध्ये होती. 2020ला आमची भेट झाली. हं, त्याच्यानंतर सोशल मीडियावर आमची ओळख झाली. त्या हं, सोशल मीडियाच्या ओळखीवरती आमच्यामध्ये मैत्री झाली. आणि त्यांना माहिती होतं, मी त्यांना पहिल्याच दिवशी सगळं सांगितलं होतं, की हं, मी डिप्रेशनमध्ये आहे. माझं असं-असं झालंय, माझ्या लग्नाचा असा-असा इश्यू आहे. सगळ्या हं, गोष्टी सांगून त्या माणसाने त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं, की काही प्रॉब्लेम नाही, मी पण आहे. आमच्याबरोबर पण असं होत असतं. घरामध्ये पण माझ्या पण घरात माझं पटत नाही. हं, आपण एकत्र राहू वगैरे सगळी आश्वासनं दिली. तेव्हापासून हे रिलेशनशिप चालू झालं. हं, 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विचार करून सगळा निर्णय घेऊन लग्न करण्याच्या हेतूने हं, मुलाला जन्म दिला. 1 वर्ष ट्रीटमेंट घेतली हं, डॉक्टरकडे जाऊन. हं, खैरनार डॉक्टरांकडे नाशिकला, ठाण्यातून जाऊन ट्रीटमेंट घेतली. तेव्हा बाळ झालं. हं, मूल झाल्यानंतर 6व्या-7व्या महिन्यानंतर घरी सांगायचं. घरी सांगितल्यानंतर त्याच्या घरच्यांनी इतके तमाशे केले, ह्याला माझ्यापासून तोडून टाकलं. हं, तेव्हा हं, पण 10 दिवस 15 दिवस डिस्कनेक्ट केला. हा बसता हात बांधून घरी बसला, फोन स्विच ऑफ करून घरी बसला. तेव्हा खूप भांडणं झाली, खूप त्रास झाला. मी हं, पोलीस स्टेशनला गेले, राबोडी पोलीस स्टेशनला मी रात्री गेले. राबोडी पोलीस स्टेशनला सांगितलं, हं, की असं-असं आहे. मी एकदा तर पेट्रोल पण ओतून घेतलं त्याच्याच पोलीस स्टेशनमध्ये, की बाबा तू माझ्या आयुष्याची पूर्ण माती केली. 6 महिन्याचं लेकरू आहे. टाकून तर हं, तू पळू शकत नाही. हं, आणि त्या पिरियडमध्ये मग पॅटर्निटी सूट फाईल करायचा ठरला. मी पॅटर्निटी सूट फाईल केला. त्या पॅटर्निटी सूटची ऑर्डर आली माझ्या बाजूने. ती हं, ऑर्डर आल्याच्या नंतर मला वाटलं बाळाला न्याय मिळाला, तर बाळाचा बाप मिळेल. म्हणून हं, सगळं नॉर्मल चालू होतं. ह्याच्या घरच्यांनी तरी त्रास देणं बंद केलं नाही. जिकडे जायचो तिकडे फोन करून त्रास द्यायचे. हं, काहीतरी करून त्रास द्यायचे. दिवसभरात 3-3, 4-4, 5-5 फोन करायचे. बघायचे पण नाही की बाळ आहे की काय. हं, याच्या पूर्वी पण ह्याच्या घरच्यांनी मागच्या वर्षी मे महिन्याच्या दरम्यान ह्याच्या घरचे माझ्या दारापर्यंत येऊन मला शिवीगाळ करून गेलेले आहेत. हं, ह्याच्याच हं, फोनवरती फोन करून मला त्यांनी खूप घाण-घाण बोलले. तरी मी दुर्लक्ष केलं. हं, ह्याच्यानंतर ह्या लोकांनी इतकं इंटरफेअर करायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचं दोघांचंच खटकलं, नवरा हं, बायकोचं. हं, ते मी त्याला काय म्हणायचे, की आता सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्हाला पॅटर्निटीची केस टाकायला लावली, पॅटर्निटीची ऑर्डर आली, हं, मुलाचा हक्क मुलाला मिळाला, म्हणजे आता आम्ही लीगल आहोत. आता आम्ही इल्लीगल आहेच नाही तुझ्या आयुष्यात. ना माझा हं, मुलगा ना मी राहिलो इल्लीगल जेव्हा ऑर्डर घ्यायला लावतोस. हं, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे टर्न झाल्या, की मी म्हणजे माझं त्याचं नॉर्मल चालू झालं आणि ह्याच्या घरच्याचं आणि त्याचं पटेना. त्याच्या बायकोने आणि हं, त्याच्या फॅमिलीने 21 तारखेला हा दिवाळीला एकटा आहे म्हणून मी असा विचार केला. 3 वर्ष मुलाला बाप नाही. 3 वर्ष झाले, मुलगा 2-2.5 वर्ष झालेला मुलाचा. हं, मुलाला तर म्हटलं दिवाळीमध्ये, म्हटलं तू बाळाबरोबर राहूया का? हा म्हणे बाळाबरोबर राहूया. दिवाळीला तू त्याला इथेच घेऊन ये. मी काय घरी जाणार नाही. आता हा त्याचा डिसिजन होता घरी जायचं की नाही जायचं. हा तर याच्या एकटा आहे संदर्भात मग म्हणून तुम्ही तक्रारी कुठे-कुठे केल्यात मग? मी तक्रारी इथे ठाण्यामध्ये जे पॅटर्निटी फाईल केलेलं तेवढंच पॅटर्निटी फाईल केलं होतं. हं, आता एक्झिक्युशन ऑफ कोर्ट चालू आहे कोर्टामध्ये. ह्याच्या हं, व्यतिरिक्त त्याच्यानंतर 26 तारखेला जो इन्सिडेंट झाला त्यानंतरच मी कंप्लेंट्स दिलेल्या आहेत. नागपूरमध्ये पण मी याच्यापूर्वी 1-2 वेळेस कंप्लेंट दिली होती, की आम्हाला त्रास देतो किंवा त्रास होत होता याच्या घरच्यांचा पण मला. तेव्हा खूप वाद वगैरे व्हायचे. तर 1-2-3 कंप्लेंट्स मी ऑनलाईन टाकल्या होत्या पूर्वी. मीडियाला पण माहिती तुम्हीच दिली ना सगळ्या? मीडियाला माहिती सगळ्या ऑफ कोर्स मीच दिली. हं, हं, मीच हं. दिली. असंच म्हणू शकता तुम्ही. पेपरला मीच पण आता बातम्या मला आल्या आहेत ना? विचारणार हो, पेपरलाही बातम्या आल्यात. हं, कुठले कुठले पेपर आहेत, मी तर पेपरचे टायटल पण नाही आठवत मला. हं, पण त्या सगळ्या पेपर्सला पण न्यूज आलेली आहे आणि हं, आता तर अशी परिस्थिती आहे, की मला काल रात्रीच कळलं, की त्याचं इन्क्रिमेंट थांबवलंय हं, 2 वर्षाचं हं. आणि कारवाई सुरू झाली अशी मला माहिती त्यांनी दिलेली आहे. आता सुद्धा इथे राबोडी पोलीस स्टेशनवाले आले नाही होते त्यांनी. हां. WH न्यूजला सुद्धा तुम्हीच संपर्क केला ना? हो, WH न्यूजला सुद्धा मीच संपर्क केला. हं, ऑफकोर्स मला तुमचे जेवढे मीडियाचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले, मी स्वतःहून संपर्क केला. हं, हं, हं. आणि सगळे फोटोग्राफ्स वगैरे, माहिती वगैरे सगळं हे मी तुम्ही स्वतः दिलीत. दिलेलं आहे. मी हं, स्वतः दिलेलं आहे. कारण फोटोज माझे पर्सनल फोटोज आहेत. ते द्यायचे की नाही हा माझा सर्वस्वी निर्णय होता आणि ते बरोबर. द्यायला मी तयार नव्हते सुरुवातीला जेव्हा मला मीडियात टाकायचं नव्हतं. हं, हं, परंतु नंतर मला न्याय मिळत नाही, न्याय मिळायला उशीर लागतोय म्हणून हं. मला मजबूर होऊन मीडियाला माहिती द्यावी मग आता लागली. ह्या मीडियामध्ये बातम्या आल्यामुळे त्याच्यावर काही असर झाला का मग? मीडियामध्ये बातम्या आल्यामुळे कदाचित ऍक्शन्स होत आहेत.
हम्म. आणि मला असं वाटतंय की आता ही जी इन्क्रीमेंट थांबवली आहे किंवा आता डीजी साहेब जे लक्ष घालतायत किंवा हम्म. आता जे काही कारवाई होतील ते हम्म. कदाचित मला वाटतं सर्वस्वी या सगळ्याच्या म्हणजे याच्यामध्ये श्रेय जाईल कोणाला तर मीडियाला जाईल असं मी म्हणू शकते, हम्म. 100% म्हणू शकते. आणि हम्म. खरंच मला मीडियाचा खूप सपोर्ट झाला. लोक मीडियाला वाईट बोलतात पण मी असं कधीच म्हणणार नाही, कारण हम्म. मीडिया वाईट नाहीये, मीडिया सत्य समोर आणते. हम्म. आणि त्या ह्याच्यामध्ये ह्या न्यायाच्या परीक्षेमध्ये ना दादा सत्य असून सुद्धा ना मला खूप वेळ लागला, 7 महिने गेले माझे सगळ्यासाठी. पण जेवढं पण मीडियाने मला सपोर्ट केला, सहकार्य केलं, त्याच्यात हम्म. मला असं दिसतंय की त्यांनी सत्याची बाजू मांडली. आणि हम्म. बिना व्हेरीफाय करता तर मीडिया लावत नाही. तुम्ही स्वतः सुद्धा काही व्हेरीफाय केल्याशिवाय लावणार नाही. जेव्हा हम्म. मी तुम्हाला एवढे फोटोग्राफ्स, एवढे व्हिडिओज, एवढं सगळं देते दादा, मूल जर झालं असतं अचानक आणि जर हम्म. मी त्याच्या अंगावर टाकली असती जबाबदारी, तर हम्म. तुम्ही मला बोलू शकत होता. 3 वर्ष थांबून 1 वर्ष बाळाची ट्रीटमेंट घेऊन जेव्हा मूल जन्माला येतं ना, तेव्हा ते मूल सदसद विवेक बुद्धीने जन्माला घातलेलं असतं. त्याची आता जबाबदारी तुझी जबाबदारी ताई, आहे. आता तुमचा कॉल आम्ही रेकॉर्ड केलेला आहे. आता हा आम्ही जर आमच्या चॅनलवर चालवला तर तुम्हाला चालेल काय? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. चालवा. हम्म. चालवा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. हम्म. तुम्ही तर मला सांगितलं जरी असतं तरी मी तुम्हाला रेकॉर्डिंगला परमिशन दिली असती. पण काहीच हरकत नाही, कारण ही न्यायाची आणि सत्याची लढाई आहे. आणि हम्म. या सत्याच्या लढाईमध्ये आज सुद्धा ह्या लोकांना, काल सुद्धा राबोडी पोलीस स्टेशन वाल्यांनी मला म्हणजे माझ्याकडे आले होते. त्यांनी मला हे केलं, रिक्वेस्ट केली, मॅडम हम्म. 26 तारखेला पण मी यांना आत्मदहनाचा इशारा दिला होता की बाबा मला न्याय हवाय. मला काय हवंय, 2005च्या नियमानुसार एका सरकारी अधिकाऱ्याला 3 अपत्य लागू होत नाही, बरोबर. हम्म. माझा मुलगा याचं 3रं अपत्य आहे, हे कोर्टामध्ये ह्या गोष्टी सिद्ध झालेली आहे. त्याने कन्सेंट दिलेला आहे कोर्टाला, पॅटर्निटीची ऑर्डर आहे. मग 3रं अपत्य सिद्ध असताना सुद्धा या व्यक्तीने, ह्या लोकांनी त्याला कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर का केली नाही? हम्म. अरुण क्षीरसागर याला 3रं अपत्य आहे. 2005चा नियम जर नगरसेवकाला लागू होतो, हम्म. जे आता औरंगाबादचं प्रकरण म्हणाल किंवा याच्या पूर्वीचे जेवढी प्रकरण सुप्रीम कोर्टाचे आदेश त्यांनी बडतर्फ केलेले आहेत लोकांना, मग ह्यांना का शासन होऊ नये किंवा ह्यांच्यावर का कारवाई होऊ नये? 1979च्या नियमानुसार मिसकंडक्ट आहे, ग्रेव्ह मिसकंडक्ट आहे, इंटिग्रिटी इश्यू आहे. मग या परिस्थितीमध्ये ह्यांच्यावर तुम- कुठली कारवाई का होऊ नये? की मी काही कोणाला घाबरत नाही, सत्य आहे तर मी सत्य आहे, मी चल समोर आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. चला ताई, फक्त ठीक. 2005च्या नियमानुसार ह्याच्यावर कारवाई का होऊ नये हा माझा हम्म. प्रश्न आहे. की 2005 ऍक्ट ह्याला आता का मागणी लागू काय नाही? तुमची? आता मागणी काय आहे? आता मागणी थ्री काय आहे? चाइल्ड ऍक्ट मध्ये ह्याच्यावर शासनाची जी काही कायदेशीर कारवाई आहे हम्म. ती कारवाई व्हावी, जी 3 चाइल्ड ऍक्ट मध्ये एका सरकारी अधिकाऱ्यावर होते. 3 चाइल्ड ऍक्ट म्हणजे 3 अपत्य असलेल्या व्यक्तीला शासनाच्या नियमाप्रमाणे, त्यांच्याच नियम पुस्तिकेप्रमाणे त्यांना नोकरी करता येणार नाही, जे त्यांना माहित असताना त्यांनी 3रं अपत्य जन्माला घातलंय. चला, आणि धन्यवाद. ताई 1979चा धन्यवाद. जो इंटिग्रिटी इश्यू ताई आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच.